8 प्रकारच्या बैठका असतात आणि 12 प्रकारचे दंड असतात। अगोदर आपण 8 प्रकारच्या बैठका शिकून घेऊया, समजून घेऊया आणि करण्याचा प्रयत्न करूया। तर योगी जॉगिंगचे जे 12 प्रकार आहेत, या योगी जॉगिंगच्या 12 प्रकारामध्ये 3342 आपण जो फॉर्म्युला शिकलेलो आहोत त्यापैकी गुडघ्यातून आखण्याचे जे 3 अभ्यास आहेत त्या 3 प्रकारच्या बैठका आहेत। त्यामध्ये पहिली बैठक जी आहे ती अर्ध बैठक, दुसरी जी आहे ती हनुमान बैठक भाग 1 आणि तिसरी जी आहे ती हनुमान बैठक भाग 2। तर योगी जॉगिंगच्या वेळेला आपण हे करतोय की अर्ध बैठक साधारणतः 8 ते 10 वेळा आपण दररोज केली पाहिजे अर्ध बैठक। त्यानंतर दुसरी जी बैठक आहे योगी जॉगिंगचा गुडघ्यातून वाकण्याचा दुसरा अभ्यास, तो म्हणजे हनुमान बैठक भाग 1। दोन्ही हात समोर, दोन्ही पायामध्ये अंतर। दोन्ही पायात अंतर किती असलं पाहिजे? जेवढं अंतर आपलं खुब्यापासून टाचेपर्यंत असतं तेवढं अंतर आपल्या दोन्ही पायामध्ये असलं पाहिजे। दोन्ही हात समोर ठेवून अगोदर हाफ बेंड, अर्ध्यातून वाकवायचे गुडघे आणि नंतर पूर्ण बेंड। अशा पद्धतीने हनुमान बैठक भाग 1 आपला पूर्ण झालाय। हनुमान बैठक भाग 2, पुढचा जो पाय आहे तो साधारणतः 90 अंशापर्यंत वाकला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वाकवण्याची गरज नाही। तीन बैठक आपल्या पूर्ण झाल्यात। यानंतर पूर्णपणे ज्यावेळेला आपण 12 दंड आणि 8 बैठक करतो त्यावेळेला आपण शेवटच्या 5 बैठका त्यावेळेला कव्हर करत असतो। त्यामध्ये आहे साधारण बैठक। खाली जाताना हात समोर, वरती येताना पुन्हा वरती, सरळ हात मांडीला स्पर्श करायचा आहे, अंगठा बाहेर आहे। खाली जाताना श्वास बाहेर, वरती येताना आतमध्ये, छाती जास्तीत जास्त श्वासाने भरून घ्यायची। अशा पद्धतीने साधारण बैठकीचा अभ्यास। यानंतर उड्डाण बैठकीचा अभ्यास। उड्डाण बैठकीमध्ये साधारणतः 1 ते 1.5 फूट उडी मारून पुढे जायचंय आणि 1 ते 1.5 फूट उडी मारून पुन्हा मागे यायचंय, उभं राहायचंय, श्वास आतमध्ये घ्यायचा आणि दोन्ही हात पुन्हा मांडीला लावायचे। खाली जाताना दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत पुढे जातील आणि वरती येताना खाली पुन्हा मांडीला टच करतील, स्पर्श करतील। अशा पद्धतीने उड्डाण बैठक। यानंतर त्रय बैठक जी आहे 3 वेळा खाली जायचे, चौथ्यांदा उडी मारून वरती यायचं। त्रय बैठक ज्या पद्धतीने आपण दोरी उडी खेळतो त्या पद्धतीने आपण हात हलवत या बैठका करायच्या। 1 2 3 चौथ्यांदा वरती, 1 2 3 चौथ्यांदा वरती, 1 2 3 चौथ्यांदा वरती। हे झाले बैठकीचे 3 प्रकार। चौथा प्रकार आणि 5वा प्रकार तो आहे राममूर्ती बैठक आणि पुढची जी आहे ती हनुमान बैठक भाग 3। ठीक आहे। राममूर्ती बैठक, दोन्ही हात समोर घ्यायचे, दीर्घ श्वास घ्यायचा, अभ्यंतर प्राणायाम करायचा, म्हणजे श्वास आतमध्ये कोंडून ठेवायचा, हळूहळू खाली जायचं, हळूहळू वरती यायचं, पूर्ण चेहरा लाल होतो, लालबुंद चेहरा होतो, शक्तीचं ऊर्ध्वगमन होतं। अशा पद्धतीने शक्तीच्या ऊर्ध्वगमनासाठी, आत्मबल वाढण्यासाठी, प्राणबल वाढण्यासाठी हा अभ्यास अभ्यंतर प्राणायाम युक्त राममूर्ती बैठक। यानंतर तिसरा जो अभ्यास आहे योगी जॉगिंगच्या 2 प्रकारांतर तिसरा अभ्यास असा शब्द आहे, म्हणजे हनुमान बैठक भाग 1, भाग 2 आणि भाग 3 म्हणून मी तिसरा म्हटलो। एकूण मिळून बैठकांपैकी 8वा अभ्यास। दोन्ही हात खांद्यावरती अंगठा टच करत अगोदर अर्ध्यातून नंतर पूर्ण करण्याचा प्रयत्न। लांब श्वास, लांब प्रश्वास। 8 बैठका पूर्ण झाल्या। 12 प्रकारचे दंड।
12 प्रकारच्या दंडामध्ये वर्गीकरण जे केलेलं आहे, दोन्ही हात दोन्ही पाय न हलवता करता येणारे 4 भाग म्हणजे काय? साधारण दंड, राममूर्ती दंड, सर्पदंड आणि वक्षविकासक दंड हे जे आहेत यामध्ये साधारण दंड. हा झाला साधारण दंडाचा अभ्यास. यानंतर राममूर्ती दंड. अर्धचंद्राकार जायचं, अर्धचंद्राकार परत यायचंय. ट्रायसेपला व्यायाम मिळतो. ट्रायसेप मजबूत होण्यासाठी उत्तम अभ्यास राममूर्ती दंड. श्वास आतमध्ये कोंडून घ्यायचा आणि एक दंड एका श्वासामध्ये 1, 2, 3 दंड मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा पद्धतीने हा होता राममूर्ती दंड. यानंतरचा अभ्यास सर्पदंड. सर्पदंडामध्ये सर्पाच्या फाण्याप्रमाणे पाठीचा कणा आपला वर खाली करायचा आहे. एका श्वासामध्ये केला जाऊ शकतो 10, 20, 30, 50 वेळा. एका श्वासामध्ये भरपूर जेवढा करता येईल तेवढा करायचा आहे. यानंतर वक्षविकासक दंड. दोन्ही हात दोन्ही पाय जागेवरून न हलवता करण्याचा चौथा प्रकार वक्षविकासक दंड. वरती येताना श्वास घ्यायचा, खाली जाताना श्वास घ्यायचा, वरती येताना सोडायचा. यानंतर दोन्ही पाय एक एक करून उचलून करण्याचे जे प्रकार आहेत यामध्ये वृश्चिक दंड भाग 1, भाग 2, पार्श्वदंड आणि हनुमान दंड. सुरुवात करूयात हनुमान दंडापासून. 1, 2 दुसऱ्या पायाने. हाचा अभ्यास स्लो मोड मध्ये करता येतो. म्हणजे कसा? एक पाय पुढे घेतला, दंड घातला, परत मागे नेला, मग दुसरा घेतला, स्लो मोड मध्ये. तर हा झाला पहिला अभ्यास. यानंतर दुसरा अभ्यास पार्श्वदंड. पार्श्वदंडामध्ये उजवा पाय उजवीकडे न थांबवता डावीकडे न्यायचा विरुद्ध बाजूला. हाच अभ्यास स्पीडने करायचा असेल तर हा झाला एकूण मिळून 6वा दंड प्रकार. याला म्हणतात पार्श्वदंड. यानंतर हा वृश्चिक दंड भाग 1. वृश्चिक म्हणजे विंचू. विंचूच्या नांगीप्रमाणे एक एक पाय उचलायचा आहे आणि एक एक दंड घालायचा आहे. यानंतर वृश्चिक दंड भाग 2. जिकडे पाय त्याच्या विरुद्ध बाजूला बघायचं. विश्राम. तर आपण एकूण मिळून एक एक पाय उचलण्याचे 4 प्रकार बघितले. त्यामध्ये पहिला होता हनुमान दंड, दुसरा होता पार्श्वदंड, तिसरा वृश्चिक दंड भाग 1, चौथा होता वृश्चिक दंड भाग 2. एक एक पाय उचलण्याचे 4 अभ्यास. वर्गीकरणाचा दुसरा प्रकार. वर्गीकरणाचा तिसरा प्रकार त्याच्यामध्ये एकच दंड आहे, तो म्हणजे एक एक पाय आणि एक एक हात उचलायचा असतो. त्याला म्हणतात चक्रदंड. एक एक पाय हा बाहेर काढलाय, गोलाकार फिरवायचा आहे. स्लो मोड मध्ये अगोदर एक पाय एक हात उचलला, नंतर दुसरा हात उचलला. आता दुसरा पाय सुद्धा उचलतोय मी आणि मागे जाऊन दंड घातला, डावा पाय बाहेर काढला. डावा पाय स्लो मोड मध्ये. हाच अभ्यास वेगाने करायचा असेल तर डावा उजवा अशा पद्धतीने करू शकतो. हा याच्यामध्ये वर्गीकरण एकच आहे. दोन्ही हात दोन्ही पाय उचलणारा एक अभ्यास. एकूण मिळून 9 अभ्यास पूर्ण केलेत. यानंतरचे जे 3 अभ्यास आहेत यामध्ये दोन्ही पाय
एकाच वेळेला उचलले जातात। यामध्ये मिश्र दंड, पलट दंड आणि शेअर दंड एकूण मिळून 9 + 3 12। मिश्र दंडामध्ये दंड बैठक एक साथ सिंपल आहे, सगळेजण करू शकतात। यानंतर पलट दंड, दोन्ही हातातलं अंतर थोडंसं वाढवायचं, कारण की आपल्याला शरीर त्याच्यातून पास करायचं असतं। दंड घातला, यानंतर पलटी मारली, संपूर्ण शरीर हा होता 11वा प्रकार, याला म्हणतात पलट दंड। यानंतर शेवटचा प्रकार आहे, याच्यामध्ये भिंतीचा सहारा घेऊन, परमपूज्य स्वामीजी भिंतीचा सहारा घेत नाही, मी घेतो। आपण शेअर दंड घालू शकतो। यामध्ये दोन्ही हातावरती आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्याला पेलायचा आहे। अशा पद्धतीने थँक्यू सो मच सर, वंडरफुल। आम्हाला मध्ये मध्ये वाटत होतं की तुम्हाला थांबवून थोडंसं वेळ द्यावा, पण तुम्ही कंटिन्युअस केला। खरंच खूप म्हणजे आमच्यासाठी प्रेरणादायी होतंय। थँक्यू थँक्यू थँक्यू। सेवेची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। खरंच खरंच मी